विवेकानंद प्रबोधिनी आणि विवेकानंद केंद्र या संस्थांच्या वतीनं भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचं औचित्य साधून स्वतंत्र भारत 75 या शीर्षकांतर्गत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेमध्ये एकंदरीत वेगवेगळ्या विषयांवरची 75 व्याख्यानं आयोजित करण्यात आलेली आहेत. त्यातलंच हे व्याख्यान उपनिषदांचं ज्ञानेश्वरीमध्ये पडणारं प्रतिबिंब. नमस्कार. स्वतंत्र भारत 75 या व्याख्यानमालेमधलं आजचं हे पुढचं व्याख्यान. प्रज्ञा सूर्य भारत. खरंच आहे, भारतामध्ये इतक्या विविध विषयांचा अभ्यास झाला, विविध शास्त्रांचा अभ्यास झाला की या भूमीमधनं ज्ञानाचा सूर्य नेहमीच प्रकाशित झाला, प्रकाशित राहिला. भारत, तेजामध्ये रत असणारी भूमी असा सुद्धा भारत या शब्दाचा समास सोडवला जातो. त्यामुळे खरोखरच विविध अंगांनी, ज्ञानाच्या अंगांनी बहरलेली अशी ही भूमी. आजच्या या व्याख्यानामध्ये किंवा एकंदरीतच या व्याख्यानमालेमध्ये आपण पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या वेगवेगळ्या शास्त्रांवरती, वेगवेगळ्या ज्ञानशाखांवरती इथे मंडळी बोललेली आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण अशी सगळी व्याख्यानं आपण ऐकली. आजच्या ह्या व्याख्यानामध्ये माझा प्रयत्न असा आहे की उपनिषदांमध्ये जे तत्त्व मांडलं गेलं ते तत्त्व आजच्या काळापर्यंत प्रवाहित राहिलं. याला बरीच कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे आपल्याकडच्या संतांनी, महापुरुषांनी, संत महात्म्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा या उपनिषदामधल्या विचारांचा सतत कुठे ना कुठेतरी प्रचार प्रसार केला, त्याचा उल्लेख केला, कधी प्रत्यक्षरित्या तर कधी अप्रत्यक्षरित्या. मुळात भारतीय तत्त्वज्ञान म्हटलं की मगाशी म्हटलं तसं की आठवण होते की उपनिषदांची. उपनिषद या शब्दाचा अर्थही तसाच आहे की गुरु जवळ जावं आणि गुरुकडनं ज्ञानाच्या गोष्टी घ्याव्यात. आणि ह्या आपल्या संपूर्ण अध्यात्मशास्त्राचं किंवा तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं की हे सगळं तत्त्वज्ञान हे संवादातून फुललेलं आहे. खरंच संवाद हा अनेक गोष्टींना सोयीचा असतो, सोपा असतो. म्हणजे ग्रंथ हा शब्द आपण वापरतो, पण जर एखाद्या वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं आपण ग्रंथ हा शब्द नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येतं की ते ग्रंथ वाचतात किंवा ग्रंथ सांगतात असं म्हणत नाही, तर ते म्हणतात ग्रंथ उकलतात. याचं कारण आहे ग्रंथ म्हणजे ग्रंथी सुद्धा आहे आणि ती ग्रंथी जेव्हा सोडायची असते, उकलायची असते आणि जेव्हा निर्गाढ बसायची वेळ आलेली असते तेव्हा मी काय म्हणते की एक टोक तुम्ही पकडा, एक टोक मी पकडते आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू ती गाठ मोकळी व्हायला लागते. संवाद मला वाटतं हे गाठ मोकळी करण्याचं साधन असतं आणि म्हणून असेल अध्यात्म आपलं जे सगळं फुललं ते संवादाच्या अंगाने फुललेलं आहे. उपनिषदामध्ये म्हणजे छांदोग्यामध्ये असं उपनिषद या शब्दाच्या बाबतीमध्ये सांगताना असं म्हटलंय की यदा वै बली भवती अथ उत्थाता भवती उत्तिष्ठन परिचरिता परिचरन उपसत्ता भवती उपसीदन द्रष्टा भवती श्रोता भवती मंता भवती बोद्धा भवती कर्ता भवती विज्ञाता भवती. म्हणजे काय तर बली भवती, ताकद आली, शक्ती आली की माणूस उभा राहतो. त्यानं उभं राहिल्यानंतर काय केलं पाहिजे तर त्यांनी पहिल्यांदा गुरुच्या आश्रयाला गेलं पाहिजे, गुरुच्या जवळ निष्ठेनं बसलं पाहिजे आणि गुरुचं बोलणं ऐकत राहिलं पाहिजे. त्याच्यावरती स्वतः मनन चिंतन केलं पाहिजे. जिथे शंका येईल तिथे गुरुला विचारलं पाहिजे. यामुळे तो द्रष्टा होतो, श्रोता होतो, मंता होतो, कर्ता होतो, बोद्धा होतो आणि महत्वाचं म्हणजे विज्ञाता होतो. त्याला ज्ञानाची जाणीव व्हायला लागते. त्यामुळे उपनिषदामधनं हा सगळा ज्ञानाचा प्रवाह वाहता राहिलेला आहे किंवा वाहता झालेला आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा संवादाचं महत्त्व फार सुंदर सांगितलं. माऊली म्हणतात की संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगीजे की जैसे आरिसा रूप. या संवादाचा महिमा असा की ह्या संवादामुळे जी दिसत नाही अशी वस्तू त्या वस्तूबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते. आणि हे उपनिषदांच्या बाबतीत किती खरं आहे, कारण कोहम या प्रश्नाला उत्तर शोधलेलं आहे. आत्म्याबद्दल चर्चा झालेली आहे, ब्रह्माबद्दल चर्चा झालेली आहे, ज्याच्याबद्दल बोलताच येत नाही अशा ब्रह्माबद्दल संवादात्मक चर्चा झालेली आहे. त्यामुळे जी वस्तू दाखवता येत नाही अशा वस्तूबद्दल सुद्धा या संवादामुळे चर्चा होऊ शकते. म्हणून हे संवादाचं महत्त्व. या उपनिषदांचं दुसरं महत्त्व असं आहे की छोट्या छोट्या वाक्यांशामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी उपनिषद सांगून जातात.
म्हणजे विनोबा तर एका ठिकाणी असं म्हणतात की 18 श्लोकांचं ईशावास्य उपनिषद, पण ते गीतेच्या 18 अध्यायांना पुरेसं पडणार आहे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर छोटे पॅक में बडा धमाका. कारण इतके ते घोटीव मंत्र आहेत आणि त्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, सामर्थ्य आहे की तो त्यांचा विषय व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचवतात. मला वाटतं ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथ अशेषतः, की ग्रंथ वाचावा पण म्हणून सारं घेऊ नये. मग काय घ्यावं? सार घ्यावं. कारण सगळा ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतो असं नाही, तो मार्ग दाखवणार आहे, म्हणून फक्त सार तेवढं घ्यावं. म्हणजे सार सार तो ग्रहिलय थोथा दे उडा, हे जे कबीर म्हणतात तेच आपल्याला हे उपनिषद कुठेतरी सांगतं. थोडं घ्या पण जे घ्याल ते परिपूर्ण होईल, आपल्याला करेल अशा पद्धतीचं घ्या. आणि तिसरा महत्त्वाचा उपनिषदांचा विशेष जो आजच्या काळामध्ये, म्हणजे हे सगळेच आजच्या काळापर्यंत उपनिषदाला टिकवणारे असे गुणधर्म आहेत. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे उपनिषदातलं ज्ञान हे काही आभाळातनं खाली आलेलं नाही, हे अनुभवातलं ज्ञान आहे, अनुभूतीतलं ज्ञान आहे. आणि प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ते ज्ञान घेण्याची शक्ती दिलेली आहे. आता आपण त्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचलो तर प्रत्येकाला ते ज्ञान होणार आहे. त्यामुळे ते कायम स्वरूपी त्याचा प्रवाह वाहता राहिलेला आहे. आणि मुख्य म्हणजे ते चैतन्याचं ज्ञान आहे. किती सुंदर म्हटलंय. छांदोग्य उपनिषदामध्ये असा एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की यद्यप पेनत शुष्काय स्थाणवे ब्रूयात. या उपनिषदांमधलं ज्ञान शुष्क अशा स्थाणूला, म्हणजे वाळलेल्या अशा झाडाला जरी सांगितलं ना तरी सुद्धा त्या झाडाला पालवी येईल, त्या झाडाला फांद्या फुटतील. एवढंच नाही, त्या झाडाला हिरवीगार पानं सुद्धा फुटतील. इतकं चैतन्याचं हे ज्ञान आहे. या सगळ्या कारणांमुळे उपनिषदं काही हजारो वर्षांपूर्वी रचली गेलेली असली किंवा स्फुरलेली असली तरी सुद्धा त्यातलं ज्ञान शाबूत राहिलं. आणि ह्यातला एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचं कारण म्हणजे मी आधी सुरुवातीला म्हटलं तसं की आपल्याकडच्या नंतरच्या काळातल्या संत महात्म्यांनी आपल्या साहित्यामध्ये या उपनिषदांच्या विचारांना कायम जागतं ठेवलं. उदाहरण सांगते. बृहदारण्यकोपनिषदामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की ब्रह्मजिज्ञासू, माफ करा, प्रश्नोपनिषदामध्ये असं म्हटलंय की ब्रह्मजिज्ञासू काही विद्यार्थी पिप्पलाद ऋषींकडे गेले. तेव्हा पिप्पलाद ऋषींनी त्यांना उपदेश करताना असं सांगितलं की तद्यै वै तदिष्टापूर्ते कृतमिति उपासते ते एव पुनरावर्तन्ते. म्हणजे जे अनित्य आहे, जे असत्य आहे त्यालाच सत्य मानून या जगामध्ये सतत कशाची ना कशाची तरी इच्छा करणाऱ्या, वासना करणाऱ्या मंडळींची स्थिती जाताना काय होते हे पिप्पलाद ऋषी सांगतात. आणि ते सांगतात की वासना ठेवून जेव्हा आपण हा लोक सोडून जातो अशा वेळेला त्या माणसांना पुन्हा परत यावं लागतं, कारण वासना त्यांना पुन्हा परत घेऊन येते. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलंय की अंते गतिही सा गतिही, तुमचा शेवटचा क्षण म्हणून आपल्याकडे म्हणतात की सांभाळला पाहिजे. कारण शेवटच्या क्षणी जो विचार, जी इच्छा मनामध्ये आहे ती इच्छा पूर्ण करायला पुन्हा यावंच लागतं. म्हणून अंते गतिही सा गतिही. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये याचं काय सुंदर आणि लख्ख प्रतिबिंब पडलंय. एकनाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संग. पुन्हा पुन्हा जन्म माणसं उगाच घेत नाहीत, आपणच तयार केलेलं वासनेचं जाळं असतं. जसं कोळी जाळं विणतो आणि त्याच्यातच अडकतो तसं आपणही जाळं विणत असतो. थोडासा एक गमतीचा भाग. कोकणामध्ये अशी एक गंमत सांगितली जाते की एकदा एक व्यक्ती, अगदी वयस्कर व्यक्ती, मरणासन्न असते आणि आता कुठल्याही क्षणी मृत्युमुखी पडेल अशा अवस्थेला, आसन्न मरण अशी ती असते. आणि वा के असंच फक्त मुखातनं येत असतं. घरातलं कोणीतरी म्हणतं की अरे त्यांना सुवर्ण भस्माची मात्राच आठवा. वा के म्हणतात. वासुदेव केशव नाव घ्यायचं असतं तर घेऊ द्या त्यांना. कुणीतरी सुवर्ण भस्माची मात्रा आणतं, ते उगाळतं आणि ते चाटण त्यांच्या जिभेला लावतं. तेव्हा ते म्हणतात वासरू केरसुणी खात आहे. हा लोक सोडून जात असताना सुद्धा आपण लौकिकाच्या बंधातून मोकळे कसे होत नाही याची एक अतिशय गमतीशीर गोष्ट म्हणून ह्या गोष्टीकडे खरं तर पाहिलं पाहिजे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की मरणी जया जे आठवे, मरणी म्हणजे मरणाच्या वेळेला, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. त्यामुळे क्षण शेवटचा सांभाळायला हवा. पिप्पलाद ऋषींच्या प्रश्नोपनिषदामध्ये याच्याविषयी चर्चा येते आणि त्याचंच प्रतिबिंब वेगवेगळ्या संतांच्या साहित्यामध्ये असं पडलेलं आपल्याला दिसतं.
खरं तर अशी कित्येक उदाहरणं देता येतील नाथांच्या साहित्यामधली, तुकाराम महाराजांच्या गाथेतली. पण आज विशेषत्वानं ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिबिंबित झालेले उपनिषदातले विचार हा मुख्य विषय असल्यामुळे त्या दृष्टीतनं थोडंसं बोलणं गरजेचं आहे. मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की उपनिषदं ही अगदी छोटीशी असतात, पण अर्थ खूप काही सांगून जातात. आणि त्यामुळे माझ्या मनात पहिला विचार येतोय तो ईशावास्य ह्या उपनिषदातला. या उपनिषदातला पहिला मंत्र, त्यातला पहिला चरण, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. या जगामध्ये जे जे म्हणून काही आहे ते सगळं ईश्वरानं व्यापलेलं आहे, ईश्वरानं वेढलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं. आता हे वाचत असताना ज्ञानेश्वरीचे जे नेहमीचे वाचक आहेत किंवा जे त्याची साधना करतात ज्ञानेश्वरीची, त्यांच्या मनामध्ये येते 12व्या अध्यायातली 213वी ओवी, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. सारं ईश्वरानं वेढलेलं आहे. हे वाचत असताना आठवतंय काय? हे विश्वची माझे घर. आता मुळामध्ये या 12व्या अध्यायामध्ये तत्वाची चर्चा नाही किंवा ईशावास्याचं कुठेही त्याचं प्रतिबिंब त्या 12व्या अध्यायात पडलेलं नाही. श्लोक कुठला चालू आहे? तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा. या 12व्या अध्यायातल्या श्लोकाचं निरूपण माऊली करतायत आणि तिथे ही ओवी येते. आता कुठला भक्त प्रिय आहे हे भगवंत सांगतोय. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. तुल्य निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती ज्याला समान वाटतात तो भक्त. आता त्याचं उदाहरण देताना माऊली काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशा न लागे लेपू जैसा. ज्याला निंदेची काळजी वाटत नाही, स्तुतीमुळे जो हरकून जात नाही, असा माणूस तो मला प्रिय आहे. म्हणजे जो समस्थितीमध्ये आहे तो. आणि त्याला उदाहरण काय दिलंय? आकाशा न लागे लेपू जैसा. म्हणजे पावसाळ्यामध्ये मेघ दाटून येतात, लहान मुलांना वाटतं आकाशाचा रंग काळवंडला, आकाशाचा रंग बदलला, पण मेघ निघून गेल्यानंतर पुन्हा आकाशाचा निलिमा, तो निळा रंग जसा होता तसाच राहतो, कारण आकाशाला कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही. याचाही उल्लेख मांडुक्य उपनिषदाच्या कारिकांमध्ये आलेला आहे की यथा वै बालानाम गगनम मलिनो भवती मलैः, की ज्याप्रमाणे आकाश मळलं असं मुलांना वाटतं, त्याप्रमाणे आत्मा सुद्धा मलिन झाला असं इतरांना वाटतं. असे ती कारिका आहे. पण त्याच्यामध्ये हाच विषय आहे की आकाशाला लेपू लागत नाही. हे तुल्य निंदा स्तुतिर्मौनीबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संतुष्टाबद्दल काय सांगतात? तर जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे, पाऊसाविण न सुके समुद्र जैसा. खूप पाऊस पडला म्हणून नदी दुथडी भरून वाहते, पाऊस कमी पडला म्हणून नदी आटते. पण पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला समुद्रावर काहीही परिणाम होत नाही. दुष्काळामध्ये सुद्धा समुद्र आटलाय असं आपल्याला कधीही ऐकायला येत नाही. माऊली म्हणते की संतुष्ट कसा असावा? तर समुद्रासारखा असावा. आणि स्थिरमतीबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. स्थिरमती, स्थिरबुद्धी कुणाची? तर ज्याच्या मनामध्ये येतं की हे सगळं विश्व माझंच आहे, असा माणूस हा स्थिरमतीचा. आजच्या काळात कुणी असं विचारेल की हे सगळंच माझं आहे म्हणणारा माणूस हा अहंभावी नाही आहे का? मग तो स्थिरमती होऊन देवाचा लाडका भक्त कसा काय? त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे. मुळात ममैवांशो जीवलोके ह्या विषयावरती किंवा ह्या मुद्द्यावरती माऊलींचा विश्वास आहे. भगवंतांनी सांगितलंय की या जगामध्ये दिसणारा प्रत्येक अंश हा माझाच आहे, याच्यावर विश्वास आहे. आणि सोहम या उपनिषदांच्या वाक्यावर विश्वास आहे. सोहम म्हणजे मी म्हणजेच तो आहे किंवा तो म्हणजेच मी आहे, आणि त्याचेच जर सगळे अंश असतील तर याचाच अर्थ हे विश्व म्हणजे माझंच अंश. आणि म्हणून हे विश्वची माझे घर हे त्याचंच प्रतिबिंब वाटतं. एक प्रश्न जाता जाता नेहमी येतो की हे विश्वची माझे घर का म्हणते? हे विश्वाची माझे असं म्हटलं असतं तरी सुद्धा काही फारसं हे झालं नसतं. घर म्हणण्यामागचं कारण काय? की कदाचित ईशावास्य याच्यामध्ये ते वस आहे की ईश्वर प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे असाही कदाचित भावार्थ असू शकेल. आणि म्हणून कदाचित ते घर आहे, मी तो जिथे जिथे वसलेला आहे ते सगळंच माझं आहे, म्हणून ह्या विश्वामध्ये संपूर्णपणे मीच राहतो. या ईश्वराचं सर्व व्यापित्व सांगण्यासाठी हे विश्वची माझे घर असं माऊली म्हणाले असं. पण कुठेतरी
ही ओवी वाचत असताना उपनिषदातला ईशावास्यमिदं सर्वम हा मंत्र आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्थिरमतीसाठी ज्ञानेश्वर महाराज हे उदाहरण देतात. कित्येक म्हणजे ह्या ईशावास्यामधला जरी विचार केला तरी सुद्धा हाच विषय थोडासा पुढे न्यायचा म्हटला तरी असाही विचारता येईल की जर सगळंच त्याचं आहे तर माझ्याकडनं घडणारी कर्म सुद्धा त्याचीच आहे. म्हणजे माझं कर्तृत्व उरतच नाही कुठे, कारण मी म्हणजे मी नाहीच आहे, तर मग माझं कर्तृत्व राहीलच कुठे. मग एखादा माणूस असा प्रश्न विचारू शकतो की जर मी कर्ता ठरणारच नसेल तर मी कर्म तरी का करायचं, नाही का? कारण शेवटी कर्त्याला त्या कर्तृत्वासाठी सुद्धा कर्म करावंसं वाटतं. मग जर मी नसेनच, सगळं तोच आणि मी फक्त माध्यम म्हणून असेल तर मी कर्म तरी का करावं, असा प्रश्न जर कोणी विचारला तर ईशावास्यामध्ये लगेच त्याला उत्तर दिलेलं आहे. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषेत शतम समाहा. या माणसानी आपलं स्वीकारलेलं कर्म उत्तम रीतीनं करत करत 100 वर्ष जगावं, ही भारतीय संस्कृती आहे. आजच्या काळामध्ये कोणी आलं आपल्या घरी आणि आपण म्हटलं अरे तुझीच आठवण काढली होती, 100 वर्ष आयुष्य, काय होतं त्या माणसाचा चेहरा? तो म्हणतो 100 वर्ष नको रे बाबा. पण आपण ह्या संस्कृतीचे पायीक आहोत जी आपल्याला सांगते 100 वर्ष जगा. पण 100 वर्ष कसं जगा? तुम्ही स्वीकारलेलं काम, तुम्हाला निहित झालेलं कर्म, तुमचं विहित कर्म करत करत, आणि ते टिकमार्क म्हणून नाही तर अत्यंत उत्तम रीतीनं करत 100 वर्ष जगा, हे सांगणारी आपली भारतीय संस्कृती. आणि ईशावास्याने सांगितलंय कर्म सोडू नका. तुम्हाला नाही कर्तृत्व मिळालं तरी चालेल, कर्म तुम्ही करत राहा. आणि ते कर्म कसं निर्लेप करायचं याचा विचार पुढे गीतेमध्ये झालेला आहे, कर्मयोगामध्ये. पण कर्म सोडू नका. का सोडू नका याचा सुंदर विस्तार, म्हणजे हा मंत्र आहे उपनिषदातला, पण याचा विस्तार दिसतो ते गीतेच्या भाष्यावरती. मला आजचा विषय मांडताना हे स्वरूप कसं दिसतंय माहितीये का, की आपण आरशामध्ये बघत असतो आणि मी आरशामध्येच आरसा बघितला तर मला कसं दिसेल, तसं मला कुठेतरी या भाषणाचं स्वरूप वाटतंय, बोलण्याचं स्वरूप वाटतंय. की मी विचार म्हणतेय की उपनिषदांचं ज्ञानेश्वरीमधलं प्रतिबिंब, आणि ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य, गीता हे सुद्धा एक उपनिषदच. म्हणून उपनिषदाच्या भाष्यातच इतर उपनिषदांचं प्रतिबिंब बघणं चालू आहे. आता याच्यावरती मी म्हटलं तसं की ह्या मंत्रावरती ज्ञानेश्वरीत विस्तार कसा दिसतो, तर माऊली पहिलं सांगतात, हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले. तुम्ही हा देह घेऊन जेव्हा आलात तेव्हा कर्तव्य आलंच, तेव्हा कर्म आलंच. म्हणजे विनोबा गमतीत म्हणतात ना की कर्म सोडता येत नाही. का? कारण सोडणं हे सुद्धा कर्म आहे. शरीर यात्रा पिछते न प्रसिद्धेत कर्मण, हा असं गीतेमध्ये स्पष्ट सांगितलं. एकदा शरीर घेऊन आल्यानंतर कर्माशिवाय, काम केल्याशिवाय शरीर चालू शकत नाही. म्हणून माऊलीने सुद्धा स्पष्ट सांगितलं की सगळं शरीर घेऊन आलात ना, मग कर्म हा त्या शरीराचा स्थायी भाव आहे. मग उचित का आपुले ओसंडावे, मग आपल्याला जे उचित आहे ते का सोडून द्यायचं, असा प्रश्न आपल्याला महाराज विचारतात. आणि अर्जुनाला विशेषत्वानं सांगितलंय का, कारण अर्जुनाने सांगितलंय मला नाही लढायचं, लढणं हे त्याचं काम आहे. म्हणजे त्यांनी त्याला प्राप्त झालेलं कर्म सोडून बसलेला आहे. तो का सोडून बसलाय? की मला याच्यातनं लागणारं पाप मला नकोय म्हणून. तेच सांगण्याचा प्रयत्न कृष्ण करतायत की बाबा रे, तुझं ते कर्म आहे ते तुला करायला पाहिजे, त्यातनं पाप लागत नाही, तू कर्म कर आणि कर्म फळ मात्र सोडून दे. हे सगळं सांगण्यासाठीच तर ही सगळी गीता प्रवृत्त झालेली आहे ना. त्याच्यामुळे पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणजे माऊलींचा कृष्ण अर्जुनाला सांगतोय, परिसपा सव्यसाची, ऐक बाबा सव्यसाची ऐक. सव्यसाची विशेषण म्हटलंय का बरं इथे? अर्जुना, पार्था, भारता, धनंजया का नाही म्हटलं? सव्यसाचीच का? अरे बाबा, तू उजव्या आणि डाव्या दोन्ही हाताने उत्तम बाण चालवू शकतोस असा तू, आणि आज मात्र कर्म सोडून बसलायस याची जाणीव व्हावी म्हणूनही असेल कदाचित. परिसभा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची, ते गावंढे. माऊलींची भाषा खरं तर इतकी मृदू आहे, ते बोलण्यातनं सुद्धा कुणाला कधी चिमटा काढणारे नाही. पण असं असताना सुद्धा इथं काय म्हटलं की देह मिळून सुद्धा जे कर्म करत नाहीत ते कोण असतात? गावंढे, ती गावंढळ माणसं आहेत असं म्हटलंय. आणि मग पुढे म्हणतात, म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणे न संडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. म्हणून सांगतो पार्था, तू गावंढळ नाहीस, तुला विचार आहे
तुझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, मग का बरं हे सगळं सोडून बसलेस? पूर्वन्नैवेह कर्माणि जिजी विषय शतम समाहा. पुन्हा हे वाचताना आठवतं ते आणि ते वाचताना आठवतं हे, कारण हे एकमेकांमध्ये प्रतिबिंबित झालेले आहे. त्यामुळे हा ज्ञानेश्वरी वाचत असताना हे असे उपनिषदांचे अधेमध्ये छान रत्न चटाकताना दिसतात. या ईशावास्यामधलाच शेवटचा मंत्र आहे, अत्यंत सुंदर मंत्र आहे. त्याच्यामध्ये अग्नीला हाक मारली आणि काय म्हटलंय असं की अग्ने नय सुपथा राये अस्मान. हे अग्ने आम्हाला सरळ मार्गाने, सुपथा चांगल्या मार्गाने, सरळ मार्गाने त्या परमतत्वापाशी घेऊन चल बरं. आणि तुलाच का हाक मारली रे? कारण विश्वानी देव वयुनानी विद्वान. कारण ह्या विश्वामध्ये जेवढी म्हणून तत्व आहेत हे अग्ने तू ती सगळी जाणतोस, तू विद्वान आहेस, म्हणून तुला हाक मारतोय आणि सांगतोय की तू आम्हाला सरळ मार्गाने परमतत्वाकडे घेऊन चल. आणि शेवट तिसऱ्या ओळीमध्ये म्हटलंय युयोध्यस्मच जुहुराण मेनहा. आमची वाकडी पाप पुसून टाक, आमच्यातनं आमची वाकडी चालणारी पाप काढून टाक आणि आम्हाला सरळ मार्गाने घेऊन चल. आता पाप वाकडी असतात का? पाप वाकडी सरळ हा विषयच नसतो. बुद्धी वाकडी झाली की मात्र जे जन्माला येतं ते पाप असतं. त्यामुळे सरळ बुद्धी आणि वाकडी बुद्धी म्हणून आपल्याकडे बुद्धी सुद्धा सांभाळायला सांगतात. आज राजकारणामध्ये अशी किती माणसं आहेत जी अत्यंत बुद्धिमान आहेत, परंतु सरळ त्यांची बुद्धी चालत नाही. त्यांची बुद्धीच मुळी वक्र झालेली आहे, कुटीला मार्गाला गेलेली आहे. आणि म्हणून खूप शक्ती असताना सुद्धा ही माणसं काही प्रभाव पाडू शकत नाहीत, किंबहुना वाईटच करतात. याचं कारण त्यांची बुद्धी सरळ नाही, बुद्धी पुष्कळ आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय की आमची वाकडी पाप नाही आहेत, वाकडी बुद्धी आहे आणि म्हणून ती पाप जन्माला येत आहेत. आणि म्हणून मागितलंय की आमची वक्र बुद्धी मात्र तू काढून टाक. मला खरं सांगा, मी जेव्हा वक्र बुद्धी काढून टाक असं म्हणते, आपल्यापैकी अनेकांना आठवलं असेल ते माऊलींचं बसायला, जे खळांची व्यंकटी सांडू. व्यंकटी म्हणजे वाकुडेपण, कुटिलता म्हणजे व्यंकटी. तेच मागणं मागितलंय ना ज्ञानेश्वरांनी की आमचे हे गुरु, हे विश्वात्मक देवा, हे सर्वात्मका, तू काय कर तर खळांची व्यंकटी सांडो, वाईट माणसांच्या मनाचा वाकडेपणा काढून टाक. काय माऊली उदार चेतस आहे तो. म्हणजे भगवंत काय म्हणाले गीतेमध्ये, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. वाईट माणसांचा मी विनाशच करायला आलेलो आहे. माऊली म्हणतात त्यांचा विनाश नका करू. माणूस हा चांगलाच असतो, परिस्थिती त्याला चांगलं किंवा वाईट घडवत असते. आणि म्हणून माऊली मागणं काय मागतात, तुम्ही वाईट माणसांचा विनाश करू नका, तर त्या माणसांच्या मनाची जी वाईट अवस्था आहे, त्यांची जी कुटील गती आहे ना, ती गती पहिले सरळ करा. म्हणून अग्ने नय सुपथा राये अस्मान. आम्हाला सरळ मार्गाने परमात्म्याकडे ने, हे सांगण्यामागचं तेच कारण. इथे किती लख प्रतिबिंब आहे. कुटील मती सरळ कर म्हणजे कुटील पाप नकोत, आणि इकडे आमची कुबुद्धी सरळ कर, ह्या दोघांमध्ये किती साम्य. त्यामुळे हे वाचताना पुन्हा मगाशी म्हटलं तसं ते आठवतच राहतं. बृहदारण्यकोपनिषदातले सुद्धा काही मंत्र वाचत असताना ज्ञानेश्वरीची प्रकर्षाने आठवण होते. पहिला अध्याय बृहदारण्यकोपनिषदातला, चौथं ब्राह्मण आणि 7वा मंत्र. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तो सर्वत्र म्हणजे तो सर्वव्यापी आहे, ते तत्वच आहे, ते सर्वव्यापी आहे, ते अगदी नखाग्रापर्यंत भरलेलं आहे आपल्यामध्ये. पण तरीही ते स्पष्ट दिसत नाही, ते गुप्तपणे आपल्याला जाणवतं. म्हणजे हे वाचल्यानंतर माऊलींची एक ओवी आठवते की पै वसंताचे रिगवणे, झाडाचे मी साजेपणे. मी आलोय, मी येतोय, कमिंग सून वगैरे असं सांगत काही वसंत येत नाही, पण ते आल्याची जाणीव मात्र सृष्टीला होते, कधी पालवीतनं किंवा कधी त्या झाडाच्या एकंदर बदललेल्या रूपात. तो सुद्धा गुप्तपणेच येतो. तसंच इथे म्हटलंय की तो सर्वांगात भरलेला आहे, पण त्याची जाणीव आपल्याला गुप्तपणेच होत राहते. कशी तर श्वसनाच्यामुळे प्राणाची जाणीव होते, किंवा बोलण्यामुळे वाक्शक्तीची जाणीव होते, पाहण्यामुळे दृक्शक्तीची जाणीव होते, ऐकण्यामुळे श्रवणशक्तीची जाणीव होते. आता याच्या पुढे जाऊन हे उपनिषद असं सांगतं की मला जेव्हा एखाद्या शक्तीची जाणीव होते, तर मी उद्या म्हटलं की हे शक्ती हे त्या चैतन्याचंच रूप आहे. गेलेल्या माणसाचे डोळे उघडे असतात, पण म्हणून त्याला काही कळतं का? नाही कळत, कारण चैतन्य नसतं. त्यामुळे माझ्या अंगातल्या सर्व शक्ती ह्या चैतन्याचीच रूप आहेत.
पण हे उपनिषद आपल्याला स्पष्ट सांगतं की असं असलं म्हणून फक्त एकाच शक्तीची तुम्ही उपासना केलीत म्हणजे तुम्हाला आत्मतत्व कळेल, तर तसं होत नाही. तर ते कळून घेण्यासाठी तुम्हाला समग्रपणे आत्मतत्वाचीच उपासना करावी लागते. आणि ह्याला उदाहरण देताना उपनिषदाने इतकं सुंदर दिलंय की आपलं एखादं गोधन असतं, एखादी गाय हरवते, एखादं चुकार कोकरू इकडे तिकडे जातं, मग ही माणसं शोधतात कशी? तर त्यांच्या पायांच्या खुणावरनं की गाय इकडे गेले का तिकडे गेले का शोधतात. किती सुंदर उदाहरण आहे. ह्या पायाच्या खुणा ज्या आहेत ना त्या आपल्यामधल्या शक्ती आहेत. पण म्हणजे पायांच्या खुणा म्हणजे गायी नव्हेत. ती गाय शोधायला त्या पायांच्या खुणांचा आधार घेऊन तिथपर्यंत पोचावं लागतं. तसे ह्या शक्ती म्हणजे त्या खुणा आहेत, त्यांचा आधार घेत घेत आपल्याला आत्मतत्वापर्यंत उतरावं लागतं. काय गंमत आहे नाही उपनिषदांमध्ये सुद्धा. म्हणजे केवढा अवघड विषय खरं तर आत्मतत्वासारखा, ब्रह्मासारखा, पण दृष्टांत किती सुंदर. आणि हाच विषय कुठेतरी ज्ञानेश्वरीमध्ये पण येतो. या रोखानी नाही, स्वतंत्रपणे येतो. पण त्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज किती छान सांगतात. म्हणजे 9व्या अध्यायातला जो श्लोक आहे, यप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः, त्याचं निरूपण करत असताना माऊली असं म्हणतंय की 10 इंद्रिये आहात. आपल्याला 10 इंद्रिय आहेत. ये एकीची देठीची होती. ती सगळी म्हणजे एकीची देहीची होती. या एका देहाचीच ही सगळी 10 इंद्रिय आहेत. पण तरी सुद्धा त्या इंद्रियांची शक्ती वेगळी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज उदाहरण काय देतात की डोळ्याला फुलं बांधली म्हणजे डोळ्याचं सौंदर्य कळलं का? नाही कळलं. किंवा नाकाला उद्या मी गाणं ऐकवलं तर त्याचा उपयोग काय? कारण नाकाची शक्ती ती नाही. त्यामुळे ज्याची जी शक्ती त्याला ते दिलं पाहिजे. आणि माऊली एका ओवीमध्ये इतकं छान म्हणते की रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा. त्यामुळे प्रत्येक इंद्रिय वेगळं, इंद्रियाची शक्ती वेगळी, आणि याचा आधार घेत घेत आपल्याला आत्मतत्वापर्यंत पोचायचं आहे असं सांगतं. म्हणजे तो विषय वेगळ्या यांनी उपनिषदामध्ये येतो, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तो वेगळ्या रोखाने येतो, पण दोघांचा धागा कुठेतरी समान आहे असं वाटतं. म्हणजे मला आता एक उपमा अशी सुचते की विणकाम करतो आपण, म्हणजे आम्ही बायकाच्या विणकाम करतो तेव्हा धागा एकच चालू असतो. पण कधी गहू टाका घालतो, कधी साखरी टाका घालतो, कधी त्याचंच फूल करतो, धागा एकच. तसं विचार एकच, कधी त्याचं वेगळ्या रोखाने निरूपण, कधी त्याचं वेगळ्या अंगाने त्याचं विवरण. पण उपनिषदांच्या विचारांचा धागा मात्र सातत्यानं या साहित्यामध्ये कुठे ना कुठेतरी गुंतलेला आहे हे नक्की. तसंच बृहदारण्यकातलं आणखीन एक उदाहरण, 2रा अध्याय 4थं ब्राह्मण 7वा मंत्र, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की स यथा दुंदुभे हन्यमानस्य न बाह्यान शब्दान शक्नुयात ग्रहणाय. म्हणजे ज्याप्रमाणे नगाऱ्यावर मारलं आणि त्यातनं जो आवाज निघतो तो आवाज मी पकडायला गेले तर मला आवाज पकडता येणार आहे का? नाही पकडता येणार. मग पुढे जाऊन हे उपनिषद आपल्याला सांगतं मग एक काम करायचं, जर नगाराच पकडून ठेवला तर, नगाराच पकडून ठेवला तर त्याचा आवाजही पकडता येतो. याचा विचार माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक तत्व सांगताना इतकं सुंदर करतात. ते काय म्हणतात, हा कुठे येतोय आणि विचार सगळा, तर 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात कृष्ण जेव्हा सांगतो तेव्हा अर्जुन कृष्णाला असं म्हणतोय की मला तुझ्या दाखवणार आहे सगळ्या विभूती, मला सांग ना तुझ्या विभूती कुठल्या कुठल्या आहेत. त्यावर कृष्ण असं म्हणतो की तयांचे अपारपण सुभद्रापती, हे अर्जुना तुझी मागणी मला कळली. अरे पण माझ्या विभूती इतक्या आहेत की मी कशा सांगू तुला. तयाचे अपारपण सुभद्रापती, त्या माझियाची परी माझी मती आकळती ना. त्या माझ्याच असल्या तरी त्या मलाच कळत नाहीत, इतक्या त्या व्यापक आहेत असं कृष्ण म्हणतो. आता एखादा माणूस म्हणेल की हे काय, याला काय अर्थ, माझ्याच आहेत आणि मलाच कळत नाहीत असं कोणी म्हटलं तर माऊलीमध्ये कुठे जागाच सोडत नाही कुणाला काही म्हणायला. ते काय म्हणतात, अंगीची या रोमा किती जयाची तयासीही ना गवस. आपल्या अंगावर केस किती हे ज्याच्या अंगावर केस आहेत त्यालाही माहिती नसतंच ना. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय की त्या कृष्णाला असं झालं, तो म्हणतो अरे माझ्या एवढ्या विभूती आहेत, त्या किती आहेत हेच मला माहिती नाही. पण अर्जुना त्या सगळ्या कळण्याची गरज नाही, त्यातल्या काही कळल्या ना तरी सुद्धा तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. म्हणजे त्या नगारावर मारल्यानंतर त्याच्यातनं येणारा आवाज पकडता येत नाही, पण त्या नगाराला पकडलं तर तो नाद आपल्यापर्यंत येऊ शकतो, त्याला धरल्याचा भास आपल्याला होतो. आणि याच्यावरती भाष्य करताना
पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज इतकं छान सांगतात. ते असं म्हणतात की जिया जाणितलियासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी. ही पुढची ओळ फार महत्वाची. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला हुई. बी हातामध्ये पकडणं म्हणजे एका अर्थानं संपूर्ण झाडच हातामध्ये पकडण्यासारखं आहे. कारण त्या बीतनंच पुढे जाऊन ते झाड होणार आहे. म्हणून मुळाला धरणं हे सगळ्यात महत्वाचं. माऊलींचीच ओवी आहे ना की तुम्ही शाखा पल्लवावर सिंचन करत बसलात तर झाड वाढणार नाही. झाडाला वाढायला मुळीच ओल्हासा पाहिजे. त्या मुळावरतीच पाणी घातलं पाहिजे. त्यामुळे काही तत्व ही सगळीच्या सगळी मिळवता येत नाहीत, पण त्याचं बी मात्र धरलं, त्याचं मूळ धरलं तर मात्र ते आपल्या हातामध्ये येतं. पुन्हा हे वाचत असताना आठवण होते ती बृहदारण्यकोपनिषदातल्या त्या मंत्राची. याच उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा एक अतिशय सुंदर संवाद आहे. त्या संवादामध्ये एक अतिशय छान शब्द येतो, सैंधव्याखिल्य. आता सैंधव्य म्हणजे जे सिंधूपासून जन्माला आलं ते सैंधव. सिंधू म्हणजे समुद्र, समुद्रातनं जे आलं ते, आणि त्याचा खडा बनला म्हणजे ते मीठ. आणि त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य असं म्हणतात की ते मीठ समुद्रामध्ये गेलं परत की ते त्यातनं बाहेर काढता येत नाही, त्यातनं वेगळं काढता येत नाही. समुद्रातनंच घडलं पण समुद्रात विरघळलं की ते त्याचंच पुन्हा होऊन जातं, ते वेगळं काढता येत नाही. त्याचं सैंधवाखिल्य असं त्याचा बराच चर्चा आहे त्याच्यामध्ये, पण त्याचा गाभा हा आहे. याचं रूपांतर चांगदेव 65 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं माऊलींचा. त्यांनी असं म्हटलंय, लवण पाणी याचा थावो माझी रिघोनी गेले पाहो तव तेची नाही. पाण्याचा थांब शोधण्यासाठी म्हणून मिठानं खाली डुबकी मारावी आणि स्वतःच गायब व्हावं. तसं आपण ज्याच्यातनं आलो त्याच्यातच पुन्हा आपण विलीन होणार आहोत. आपण पंचतत्वातनं आलो, आपला संपूर्ण देह पंचतत्वांनी आलेला आहे. आणि म्हणूनच एखादा माणूस गेल्यानंतर आपण काय म्हणतो, ते पंचत्वात विलीन झाले. कारण ते पंचत्वातनं आले, ते पंचत्वातच विलीन झाले. आता त्यांना वेगळं काढणं शक्य नाही. म्हणजे तो सैंधव्याचा जो संदर्भ तिथे येतो त्याचं कितीतरी ओव्यांमध्ये माऊलींचं प्रतिबिंब पडताना आपल्याला दिसतं. म्हणजे एखादा शब्द असेल, एखादा काय म्हणतात दृष्टांत असेल, एखादी कथा असेल, एखादं उदाहरण असेल, ते उपनिषदात कुठे ना कुठेतरी दिसतं आणि ते आपल्याला माऊलींच्या साहित्यामध्ये बघायला मिळतं. याचा अर्थ असा नव्हे की माऊलींनी सगळं तिथूनच घेतलं, पण मुळात या भारतीय भूमीमधलाच हा विचार आहे. त्यामुळे या भूमीमध्ये जन्माला आलेली आणि अत्यंत बुद्धिमान असलेली कुठलीही व्यक्ती या पद्धतीनं विचार करते. त्यामुळे याच्यामध्ये काही वाङ्मयचौर्य नाही की त्यांनी तिकडनं घेतलं इकडनं घेतलं, हे तर सगळं माऊलींना स्फुरलेलंच आहे. पण हा विचार जो आहे तो वर्षानुवर्ष या भूमीनी स्वीकारलेला आहे की आपण सगळे एकाच तत्वाचे बनलेलो आहोत. आणि म्हणून कधी कधी आश्चर्य वाटतं की इतका सुंदर विचार या भूमीनी कायम जोपासला आणि ह्या भूमीमध्ये इतके तुकडे का व्हावेत, इतक्या चौकटी का पडाव्यात माणसांमध्ये. ज्या भूमीनं कायम सांगितलं की आम्ही सगळे एकच आहोत, आमच्यात आतलं तत्व एकच आहे, आपण कधीतरी अध्यात्माला थोडंसं ह्या दृष्टीतनं सुद्धा पाहिलं पाहिजे आणि आपल्या रोजच्या जगण्यामध्ये थोडंसं का होईना पण ते उतरवायला आपण प्रयत्न तरी केला पाहिजे, असं हे सगळं वाचताना वाटत असतं. ज्ञान झाल्यानंतर जी एकरूपता येते त्या एकरूपतेचं वर्णन माऊलींनी त्या ओवीमध्ये किती छान केलं की मिठाचा खडा विरघळला की तो पुन्हा काढून घेता येत नाही. एकरूप होणं म्हणजे नेमकं काय, अगदी साध्या भाषेत सांगायचं तर त्या गोष्टीमध्ये आपलं मन संपूर्णपणे एकाग्र होणं. मनाला खरं तर एकाग्र होण्याची शक्ती दिलेली असते, पण ती शक्ती मनामुळेच वापरता येत नाही. कारण आपल्या मनाला इतक्या गोष्टी खेचत असतात की आपण एकअग्र त्या मनाला करूच शकत नाही. आणि मग त्यामुळे ह्या मनाला एकाग्र करावं कसं हे सांगताना बृहदारण्यकोपनिषदामध्ये एक सुंदर मंत्र आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मनसा एव अनुद्रष्टव्यम नेह नानास्ति किंचन. त्या परमतत्वाला मनाने सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय तर मन आपलं त्या ठिकाणी एकत्र केलं, एकाग्र केलं तर कदाचित आपण त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो. म्हणजे एकनाथ महाराजांनी म्हटलं होतं ना की आपलं मन इतकं लबाड आहे की आपण अगदी घट्ट डोळे मिटवून पद्मासन घालून एका जागी जरी शांत बसलो
तरी आपला देह तिथे बसलेला असतो, आपलं मन तिथे असेलच याची खात्री नाही. बैसिले तरी हिंडी ते दाही दिशी, असं हे आपलं चंचल मन आहे. पण ते चंचल मन एकाग्र केल्याशिवाय आपण आतला प्रवास सुरू सुद्धा करू शकत नाही. आणि हे सांगताना हाच विषय ज्ञानेश्वरीतही एका ठिकाणी येतो. आणि ते सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेले शब्द काय आहेत? मने मन घालूनी मागे, मनानंच मनाला आवर घालायचं. काय गंमत आहे नाही, मनाकडे शक्ती दिली आहे पण ती ते वापरू शकत नाही मनामुळेच. आणि म्हणूनच महाराज म्हणतायत की मनानं मनाला आवरावं आणि ते मन इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी मनानंच घ्यावी आणि मनानेच मन एकाग्र करावं. कारण ते झालं तरच आतला प्रवास सुरू होऊ शकतो. आणि म्हणूनच याच उपनिषदामध्ये पुढे असं म्हटलंय की त्या आत्मतत्वाचा वेध घेताना फक्त शब्दज्ञान पुरेसं पडत नाही. म्हणजे मी खूप ग्रंथ वाचले, मी रोज अगदी भगवद्गीता म्हटली, मी आणखीन काही काही रोज ग्रंथ वाचले म्हणजे मला ते तत्व कळलं का? मला माझ्यातल्या शक्तीची जाणीव झाली असा त्याचा अर्थ होतो का? नाही. ते फक्त शब्दज्ञान आहे. मग हे कळायला अनुभव लागतो, अनुभूती लागते. आणि म्हणूनच बृहदारण्यकोपनिषदामध्ये असं सांगितलं गेलंय की न अनुध्यायात बहुन शब्दान, शब्दांमध्ये अडकू नका. शब्दाच्या पलीकडे ते असतं. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की भगवंताचं वर्णन करताच येत नाही, यतो वाचो निवर्तन्ते. भगवंत जिथे राहतो ना तिथून वाणी सुद्धा परत फिरते. म्हणजे तो मला दिसला हे म्हणता सुद्धा येत नाही, मौन होऊन जाते वाचा. कबीर म्हणूनच म्हणतात की पाया कहे सो बावरा, खोया कहे सो बावरा. मला भगवंत मिळाला हे म्हणणारा सुद्धा वेडा आणि मला भगवंत मिळालाच नाही हे म्हणणारा सुद्धा वेडा. भगवंताचं वर्णनच करता येत नाही, तिथे वाणी मूक होऊन जाते. आणि म्हणून म्हटलं की शब्दांमध्ये फार अडकू नका, शब्दांच्या पलीकडे ते आहे. म्हणजे घोडा हा शब्द मी जेव्हा वहीमध्ये लिहिते त्यावेळेला घोडा हे मला दिसतं. मग त्याची माहिती मी मिळवते की बाबा हा चार पायांचा प्राणी आहे, त्याला एक मोठी शेपूट असते, त्याला आयाळ असते, त्याचे कान उभे उंच असतात. ही माहिती मला मिळते. पण माहिती म्हणजे मला दिसणारं प्रत्यक्ष दर्शन आहे का? नाही. त्यामुळे घोडा हा शब्द लिहिणं आणि घोड्याला प्रत्यक्ष पाहणं याच्यात फरक आहे. घोडा ही माहिती आहे तर ते प्रत्यक्ष पाहणं हे ज्ञान आहे. आपल्या संस्कृतीनं माहिती आणि ज्ञान यांच्यामध्ये स्पष्ट सीमारेषा घालून दिलेली आहे. माहिती आणि ज्ञान, माहिती ही माहिती इतरत्र मिळू शकते, ज्ञान हे फक्त अनुभवात मिळू शकते. आपल्याकडे ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान असाच होतो. ज्ञानाची व्याख्या दासबोधामध्ये समर्थांनी इतकी छान केली आहे की ज्ञान 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 म्हणजे काय? तर आपण असे पाहणे त्यात ज्ञान म्हणणे. आपण आपला अनुभव घेणं म्हणजे ज्ञान. काय अंतर्मुख करतात ही मंडळी आपल्याला. आपल्याला आपल्या जगाशी परिचय असतो पण आपला स्वतःशी परिचय नसतो. कारण आपण आतमध्ये डोकावून पाहायला आपल्याकडे वेळच नसतो किंवा तशी सवय नसते. एक छोटीशी कथा सांगते. एकदा विष्णू भगवान नारद मुनींबरोबर या पृथ्वी तलावरती येतात आणि इतकी सुंदर पृथ्वी त्या काळातली, हिरवीगार, छान पशुपाखरे हिंडतायत, इतका आनंद आहे या पृथ्वी तलावरती. विष्णू म्हणतात नारदा, मला त्या क्षीरसमुद्रात राहून राहून कंटाळा आला, मला तू एक जागा या पृथ्वीवरती दे. आता पटकन हो म्हणावं का नाही? तर नारद म्हणतात मला जरा वेळ द्या भगवान, मी तुम्हाला जागा शोधून देतो. आता तेव्हा काही एवढी जागा नव्हती, येणे करून घेणं वगैरे काही भानगड नव्हती. विष्णूलाच हवी होती जागा. नारद म्हणतो मला तरी एक आठवडाभर द्या. विष्णू म्हणतात ठीक आहे, ते दिला आठवड्याभराने पुन्हा विष्णू विचारतात की काय झालं नारदा, मला मिळाली का जागा, एखादा प्लॉट मिळाला का माझ्यासाठी? नारद म्हणाले हो मिळाला. मुळात म्हणे तू एवढा वेळ का घेतलास, एवढे दिवस तुला का लागावेत? त्यावर नारद असं म्हणतात की विष्णू भगवान, आत्ता हे सगळं युग चालू आहे त्यामुळे सगळं ठीक आहे, कलियुग आलं ना तर लोक तुम्हाला पृथ्वीवर हैराण करतील म्हणाले आणि त्याची मला काळजी आहे. कारण मी भविष्याचा वेध घेतो आणि म्हणून मी अशी जागा शोधत होतो की जिथे तुम्हाला पृथ्वीवर राहिल्याचं समाधान मिळेल पण लोकांना तुम्हाला पाहता येणार नाही. भगवंत म्हणतात मग कुठली अशी जागा आहे? नारद म्हणतात माणसाच्या हृदयात जाऊन बस. कारण माणूस फक्त बाहेर बघतो, तो कधीही आतमध्ये डोकावून बघत नाही. उपनिषद आपल्याला जागा करताय की शब्दाने तुम्हाला बाहेरची वाट मिळेल, आतली वाट मिळणार नाही. आणि म्हणून काही वेळा पुरतेच शब्द वापरावेत. शब्दांचा उपयोग कुठपर्यंत? तर या काठावरून ह्या काठावर जाईपर्यंत जेवढी नौका आवश्यक असते ना तेवढेच शब्द वापरावेत. ग्रंथांचा उपयोग तितकाच असतो पण एकदा तो काठ आल्यानंतर मात्र खाली उतरावं लागतं आणि आपल्याला पुढचा मार्ग चालावा लागतो.
उपनिषद स्वतः ग्रंथ असून सुद्धा आपल्याला ह्याची जागृती मनामध्ये करून देत आहे, आपल्याला ह्याची जाणीव करून देत आहे. हेच माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. माऊली म्हणतात की शास्त्र हे ज्ञानाचे डोळे आहेत मान्य, पण या शास्त्रांनीच सगळं दिसतं असं अजिबात नाही. कबीरजीने म्हटलं होतं, कबीर पढना बंद करू पुस्तक दिओ बहार. कबीरजींना शाळेत घातलं होतं, गेलेच नाही, 2-4 दिवस काय गेले असतील ते, म्हणाले बंदच केलं शिकणं. का? कबीर पढना बंद करू पुस्तक दिओ बहार. पुस्तकं टाकून दिली गंगेत. का? 52 अक्षर शोधिके सतनाम लवलाय. 52 अक्षर शिकून लक्षात आलं की त्या सत या 2 अक्षरांचाच खरा हिशोब आहे संपूर्ण जीवनामध्ये. ते कळलं आणि त्या क्षणी शिक्षण बंद केलं. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात शास्त्र हे ज्ञानाचे डोळे आहेत नक्की, पण अंतर्मुख होण्यासाठी, आतला प्रवास करण्यासाठी, आतली दृष्टी लाभण्यासाठी शास्त्रांचा तेवढा उपयोग होत नाही. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत काय देतात? मोराच्या अंगी असोसे पिसे असती डोळसे, परी एकली दिठी नसे तैसे तेव्हा. मोराचा पिसारा फुलवला, त्या प्रत्येक पिसावरती एक डोळा असतो, पण त्या डोळ्याला दृष्टी असते का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शास्त्र तुम्हाला बाहेरची दृष्टी दाखवेल, आतल्या दृष्टीसाठी त्या शास्त्रांचा डोळा म्हणजे मोरपिसावरचा डोळा. म्हणून ते म्हणतात तैसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण अध्यात्म ज्ञाने विण एकले विण. आणि म्हणून आतला प्रवास करायचा असेल, आतली दृष्टी उघडायची असेल तर अनुभूतीला पर्याय नाही, ध्यानाला पर्याय नाही, आपल्या आपण विचार करण्याला पर्याय नाही. शास्त्र एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेऊन ठेवतं. बृहदारण्यकोपनिषदातला तो मंत्र आणि ज्ञानेश्वरीमधलं हे उदाहरण यांचं साम्य जाणवल्याशिवाय आपल्याला राहत नाही. त्यामुळे ज्ञान, अनुभूती, शब्द, शास्त्र ह्या सगळ्यावरती, म्हणजे शब्द छोटे आहेत पण ह्या शब्दावरती केवढा विचार या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. मुंडकोपनिषदातला सुद्धा एक मंत्र ज्ञानेश्वरी वाचताना आठवत राहतो. कुठला तो मंत्र? भिद्यते हृदय ग्रंथी चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते च अस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे एकदा ती दृष्टी मिळाली, ही नजर पाहते सारे, ती नजर पहाया नजर कुणी मज द्यारे, असं जे मोघे म्हणतात ना, तसं आहे. तो एक्सरे मिळाला पाहिजे. त्या एक्सरे सारखी नजर जेव्हा लागते ना, तेव्हा पलीकडचं दिसायला लागतं आणि ते पलीकडचं दिसायला लागल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथी चित्यन्ते सर्व संशयाः. मग मनातले सगळे संशय नाहीसे होतात, मनामधल्या सगळ्या गाठी निघून जातात, माझं तुझं हे सगळं संपून जातं, कर्म सगळे संपून जातात आणि मुख्य म्हणजे त्या कर्मामध्ये माणूस लिप्त होत नाही, त्याचे बंध त्या माणसाला लागत नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर मी एका माध्यमासारखा आहे हे जेव्हा माणसाला कळायला लागतं तेव्हा माणसाचा अहंकार आधी संपतो. बासरीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की बासरी पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथीनं बनत नाही म्हणे. का? कारण त्याच्यामध्ये मी येतो आणि जिथे मी येतो तिथे बासरी वाजूच शकत नाही. कारण बासरी हे वाद्य असे, म्हणजे कुठलेही वाद्य खरं सांगायचं तर एका शायरनी म्हटलं होतं की कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, अपने मन की कहूँ इतनी मेरी औकात नाही. त्यामुळे तू जशी फुंकर वाजशील ना तसंच मी वाजणार आहे. हे आपण माध्यम आहोत ह्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मन शांत होतं. माऊलींची ओवी काय? विद्यते हृदय ग्रंथी चित्यन्ते सर्व संशयाः. सगळे संशय, शंका, कुशंका, आशंका जे जे म्हणून मनामध्ये असतं ते सगळं संपून जातं, मन शांत होतं. माऊलींचं याला दिलेली ओवी काय? माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. निवांत शब्द वापरतात. हे निवांत पण कधी येतं माहिती आहे? जेव्हा मन शांत असेल तेव्हा. फक्त वेळ असेल तेव्हा नसतं. काही जणांकडे पुष्कळ वेळ असतो पण म्हणून मग ती माणसं निवांत असतात का? नाही येत. निवांत पण तेव्हाच येतं जेव्हा आपलं मन शांत होतं. आणि म्हणून त्याचा उपाय काय? माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. शेत असतं त्या शेतामध्ये शेतकरी पाट काढत असतो पाण्याचे. ते पाणी ज्या बाजूनी तो शेतकरी पाट काढतो त्या बाजूने खळाखळ धावत जातं. ते म्हणतं का शेतकऱ्याला, ए काय रे तुम्हाला उजव्या बाजूने नेतोयस, जरा डाव्या बाजूने ने. किंवा असं म्हणतं का, छे काल पण तू मला ह्या भेंडीच्याच झाडाला पाणी त्याच्यासाठी मला आणलंस, जरा गुलाबापर्यंत नाही. ते काही म्हणत नाही.
शेतकरी जसा चरखणे त्यातनं ते शांत चित्तानं जात असतं, कारण त्याला माहिती असतं मी फक्त धावायचं, माझा मार्ग तो ठरवणार आहे. हे ज्या दिवशी माणसाला उमगतं त्या दिवशी माणूस शांत होतो. मला आलेलं कर्म हे आत्ता माझ्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे, मला ते पूर्ण करायचं. स्वामी रामानंद ते नेहमी असं म्हणायचं की राजी है मुसी में जिसमें उसकी रजा है, या ये भी बाबा है या वो भी बाबा है. आत्ता जे उजवीकडे वळ म्हणतोस उजवीकडे, डावीकडे वळ म्हणतोस डावीकडे, तू मला नेशील तसं मी चालेल. छिद्यन्ते सर्व संशय हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींच्या तसबिरीवरचं वाक्य. याच्यावर ज्याचा 100% विश्वास असतो ना तो माणूस निवांत असतो, कारण विश्वास आहे त्यांच्यावरती की ते करतील. छिद्यन्ते सर्व संशय आणि त्या माणसाचं मग कर्मच स्वतःचं उरत नाही, कारण तो म्हणतो मी काय करतोय ते करवून घेताय तो माझ्याकडनं. हे जेव्हा येतं त्यावेळेला माणूस एक पायरी अध्यात्मामध्ये पुढे गेलेला असतो, याची जाणीव आपल्याला उपनिषदही करून देतं. आणि माडिये जेऊ ते नेले देऊ ते निवांतची गेले, हे माऊलींचं सांगणं सुद्धा आपल्याला याची पदोपदी जाणीव करून देत असते. एका ठिकाणी माऊली असं म्हणतात की अहो, मुळामध्ये तो माणूस आणि हे संपूर्ण जग हे काही वेगळं आहे का? आपण वेगळे दिसतोय. म्हणजे आता मी बांगडी घातली आहे, कानातले घातले, गळ्यातलं घातलंय, हे एका धातूचं आहे. त्या धातूचा आकार वेगळा आहे, कानातल्यांचा आकार वेगळा आहे, बांगडीचा असा आहे, गळ्यातल्याचा असा आहे, आकार वेगळा आहे, धातू एकच आहे. तसंच आहे ना की आपण सगळ्यांचं मूळ तत्व एकच आहे. आपल्या शरीरामधले पंचधातू सारखेच आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, फक्त आपले आकार वेगवेगळे आहेत. माऊली म्हणतायत हे जेव्हा कळतं ना तेव्हा मग हा अमुक ओढा, ही अमुक नदी, हे अमुक बरं का येणारं वाहत येणारं पाणी नाल्याचं हे काही राहत नाही म्हणून. आणि ते उदाहरण कुठलं देत ते म्हणतात तववरी नद नदीची नावे, तवाची पूर्व पश्चिमेचे धावे, जव न येती आघवे समुद्रा माझी. ही पूर्व वाहिनी नदी, ही पश्चिम वाहिनी नदी, ही तापी, ही गोदा, ही नर्मदा, ही गंगा, हा अमुक ओहळ, तो तमुक ओढा, हा अमुक झरा, हे कुठपर्यंत? माऊली म्हणतात हे तिथपर्यंत जोपर्यंत ते समुद्राला येऊन मिळत नाहीत. ज्या क्षणी हे सगळे समुद्राला येऊन मिळतात त्या क्षणी गंगा गंगा राहत नाही, नर्मदा नर्मदा राहत नाही, एखादा अवखळ वाहणारा झरा झरा राहत नाही, तर तो त्या क्षणी समुद्र होऊन जातो. हे वाचल्यानंतर आठवण कसली होते? हे वाचल्यानंतर आठवण होते मुंडकोपनिषदातल्या त्या मंत्राची. मंत्र इतका सुंदर आहे. असं म्हटलंय की यथा नद्यस्यन्दमाना समुद्रे अस्तम गच्छन्ति नाम रूपे विहाय, तया विद्वान नाम रूपात विमुक्तः परात परम पुरुषमुपैति दिव्यम. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये मिळाल्यानंतर नद्या आपापलं नामरूप सोडून देतात, त्याप्रमाणे त्याच्याशी भेट झाल्यानंतर मी अमुक मी तमुक हा मीपणाच संपून जातो. ते उदाहरण आणि माऊलींचं ज्ञानेश्वरीतलं उदाहरण समांतर, किती साम्य. माऊलींनी पण एकच उदाहरण देऊन थांबत नाही, ते आणखीन 2 उदाहरणं देतात. ते म्हणतात की जैसे तवची आहळ ओहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप. काशीमध्ये काही फक्त एकटी गंगाच वाहते का? आणखीनही असतील ना आजूबाजूने येणारे ओढे. ते म्हणतात ते तोपर्यंतच ओढे असतात जोपर्यंत गंगेला भेटत नाही. गंगा तोपर्यंतच गंगा असते जोपर्यंत ती समुद्राला भेटत नाही. आणि आणखीन एक उदाहरण किती सुंदर. माऊली म्हणतात का खैर चंदन काष्ठे, हे विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्नी माझी. हे खैराचं झाड, हे सागाचं झाड, हे चंदनाचं झाड, हे आंब्याचं झाड, म्हणून आपण त्याची वर्गवारी करतो. पण कुठपर्यंत? माऊली म्हणतात ज्या क्षणी ते आगीच्या बक्षस्थानी पडतात त्या क्षणी सगळी झाडं ही लापूड होऊन जातात. किती खरं आहे. म्हणजे त्या मंत्राचं किती सुंदर प्रतिबिंब ज्ञानेश्वरीमध्ये पडतं. फक्त प्रतिबिंब पडत नाही तर त्याचा वेगवेगळ्या अंगाने विस्तार ज्ञानेश्वर महाराज आपल्याला करून दाखवतात. एकदा मीपणा संपला, या सगळ्या माध्यमातलं अडचण कुठे असते तर त्या मीची असते. एकदा एका झाडाखाली एक फकीर बसलेला असतो. एक माणूस येतो आणि म्हणतो बाबा तुम्ही देवाला पाहिला ना, मला पाहायचं. तो म्हणतो त्या टेकडीवर आहे बघ, तिथे ते घर आहे, तिथे तो राहतो, जा. तो माणूस जातो.
दार वाजवतो, आतून आवाज येतो, कोण? हा म्हणतो मी. दार उघडत नाही. 15 दिवस हे असंच घडतं. शेवटी तो माणूस पुन्हा त्या फकीराकडे येतो आणि म्हणतो की बाबा खोटं बोलता ना माझ्याशी, मी रोज जातो, तो दार उघडतच नाही. तो फकीर म्हणतो इकडे ये. कानात त्याच्या काहीतरी सांगतो आणि म्हणतो जा आता बघ काय होतं. आणि म्हणून तो माणूस त्या घराकडे येतो, परत दरवाजा वाजवतो, आतून आवाज देतो, कोण? हा उत्तर देतो, आतही तूच, बाहेरही तूच. आतही मीच, बाहेरही मीच. त्या क्षणी दरवाजा उघडतो. हा मीपणामध्ये आला की गडबड होते. आणि तेच ही उपनिषद आपल्याला सांगतात. या मांडुक्य उपनिषदामध्ये असं म्हटलंय की विप्राणां विनयो एषः शमः प्राकृतम् उच्यते. ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाचा नम्रपणा हा स्वाभाविक असतो. ज्या क्षणी मला कळतं की मी माध्यम आहे, त्या क्षणी माझ्यातला अहंकाराचा फणा खाली उतरायला लागतो. आणि त्याचा जो नम्रपणा आहे तो प्राकृतिक असतो, तो स्वाभाविक असतो. तो उसनं आणलेला खोटा दाखवायचा नम्रपणा नसतो, तो आतून आलेला असतो. आणि त्याला माऊलींची ओवी कशी समांतर जाणार? माऊली म्हणतात, का फळविया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे रेखा, तैसे जीव मात्र असे खालावती आणि अखंड अगर्वता होऊनी असती तया ते विनयो हेची संपत्ती. ज्या माणसाला ब्रह्मज्ञान झालं, त्याला आतला खजिना मिळाला, तो आपोआप नम्र होतो. बहरलेलं झाड त्याची फांदी कशी खाली झुकते ना, अगदी तसंच. म्हणजे असं म्हणता येईल की ब्रह्मज्ञान झालेल्या झाडरूपी माणसाची जी फांदी असते जीवनरूपी, ती आपोआप खाली येते. कारण त्याला सगळ्या तत्वांचा उलगडा झालेला असतो, त्याचा मीपणाच शिल्लक राहिलेला नसतो. कबीरांचा एक अतिशय सुंदर दोहा आहे. कबीरजी म्हणतात की प्रेम गली अति साकरी जामे दोन समान. प्रेमाची वाट फार अवघड असते म्हणतात कबीरजी. 2 माणसं नाही जाऊ शकत, एकच माणूस राहू शकतो. प्रेम गली अति साकरी जामे दोन समाय, जब मैं था तब हरी नाही, अब हरी है तो मैं नाही. एकच कोणीतरी उभा राहू शकतो त्याच्यावर. एक तर मी उभा राहील किंवा हरी उभा राहील. कबीर म्हणतात जेव्हा मी 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 होतो तेव्हा हरी आलाच नाही, आणि जेव्हा हरी उभा आहे आता तिथे तेव्हा मी येत नाही. म्हणजे माझ्यातला मीपणा निघून जातो. काय सुंदर म्हटलंय माऊली, म्हणून तेच म्हणतात. आणि मला ना त्या अखंड अगर्वता ह्या शब्दात इतका म्हणजे ते वाचता वाचता असं भरून येतं की तो विनय कधीच संपत नाही. मग ती नम्रता कधीच सोडून जात नाही त्या माणसाला. त्याचे पाय कायम जमिनीवर घट्ट असतात, कारण मी नाहीच हे त्याला कळलेलं असतं. अखंड अगर्वता. खरोखरच ही उपनिषद काय, ज्ञानेश्वरी काय, तुकाराम गाथा काय, आपल्याला माणसाला जगायला प्रवृत्त करतं आणि कसं जगावं हेही सांगतं. तसं महाराज म्हणतात की गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं होतं तसं की चमत्कार किती होतात हे माहिती नाही आणि कशा पद्धतीचे होतात हेही सांगता येत नाही. पण अध्यात्मात एक चमत्कार नक्की होतो, तो म्हणजे माणूस बदलतो. आणि हे जर आपण असं सातत्यानं वाचत राहिलो किंवा अशा वेगवेगळ्या संतांच्या साहित्याकडे ह्या पद्धतीने आपण जर पाहत राहिलो तर खरंच कदाचित आपल्यातही तो बदल होऊ शकेल, घडू शकेल. कितीतरी ओव्यांची उदाहरणं देता येतील. खरं सांगायचं तर हा विषय हा पूर्णविरामाचा विषयच. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची एवढी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये पडणाऱ्या उपनिषदांचं प्रतिबिंब हा खरं तर काही वर्षांच्या अभ्यासाचा विषय. पण तरीसुद्धा मला असं वाटलं की उपनिषदांमधला तो विचार हा पुढच्या काळामध्ये प्रवाहित ठेवण्याचं श्रेय हे या संत मंडळींचं आहे. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा जो अर्थ आम्हासच ठार, याच्यामध्ये वेदांमध्ये नेमकं काय सांगितलंय हे तर त्यांना माहीत आहेच, पण फक्त माहीत नाहीये तर त्यांना ज्ञानही आहे, कारण त्यांनी तो अमृतानुभव घेतलेला असतो या संत मंडळींनी. आणि म्हणून त्यांच्या बोलावरती आपला 100% विश्वास बसतो आणि तो धागा तुटत नाही. तो संतत असा तो धागा आपल्यापर्यंत येत राहतो. खरंच किती उदाहरणं द्यायची या सगळ्याची. मुळामध्ये आधी म्हटलं तसं की नेती नेती हा विषय मांडायचा आणि तो सुद्धा संवादात्मक मांडायचा आणि तो असा फुलवत फुलवत घेऊन जायचा. एका ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा विषय कसा आहे ब्रह्मज्ञानाचा किंवा आत्मज्ञानाचा, तर ते म्हणतात की जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारीची गाठी. म्हणजे उपनिषदांमुळेही तो भेटेल असं सांगता येत नाही. हा मार्ग मात्र नक्की सुकर होईल. तसा हा मार्ग सुकर मात्र ह्या मंडळींनी आपल्यासाठी केलाय.
आणि माऊली किंवा इतर त्याच्यानंतरची मंडळी, ही सगळी संत मंडळी यांना याचं श्रेय का आहे, तर मुळात उपनिषदांची भाषा ही गूढ आहे आणि त्यात ती संस्कृतामध्ये आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिथपर्यंत पोहोचणं हे फारच अवघड होतं. पण जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तीरे संस्कृताची गहनी, तोडोनी मराठी शब्द सोपानी, रचिली धर्मनिधानी निवृत्ती देवे. अत्यंत बिकट वाटणारी, अवघड वाटणारी अशी ही उपनिषदांची वाट दृष्टांत, अलंकार, कथा, साधी सोपी रोजची उदाहरणं देऊन त्याचा घाट बांधतात ज्ञानेश्वर महाराज आपल्यासाठी, आणि ती वाट आपल्यासाठी सुकर करून देतात. शेवटी अनुभूती खरी याच्यावर उपनिषद, ज्ञानेश्वर महाराज आणि कुठलाही संत या सगळ्यांचं एकमतच होतं. असं मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रधान ही शास्त्र, असं हे उपनिषदांचं शास्त्र. अशा उपनिषदांचं लख्ख आणि अतिशय सुंदर प्रतिबिंब ज्ञानेश्वरीमध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. मुळात ज्ञानेश्वरीमध्ये हे प्रतिबिंब इतकं सुंदर का दिसतं, प्रतिबिंब सुंदर का दिसतं, ह्याच प्रश्नाचा थोडासा विचार करूया. सुंदर डोंगर आहे, त्याच्यावर छान झाडं आहेत, वेगवेगळ्या रंगाची फुलं फुललेली आहेत, आणि हे मी प्रत्यक्ष बघणार नाही, पण मी हे प्रतिबिंबातनं बघीन असं जेव्हा मी म्हणते आणि मी सरोवराच्या काठी बसते, तेव्हा ते प्रतिबिंब मला सगळ्यात चांगलं कधी दिसतं, जेव्हा त्या सरोवराचं पाणी शांत असतं तेव्हा. त्या सरोवरामध्ये, त्या पाण्यामध्ये जर खूप लाटा येत असतील तर मला प्रतिबिंब कधीच चांगलं दिसत नाही, ते हलताना दिसतं. पण जेव्हा ते सरोवरचं पाणी शांत असतं त्यावेळेला मात्र मला ते प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसतं. ज्ञानेश्वरी हे एक जे सरोवर आहे, हे सरोवर मुळातच माणसाला शांत करतं. ते स्वतःही शांत आहे आणि ते त्याच्या जवळ बसणाऱ्या माणसालाही शांत करतं, त्यांच्या मनातली आंदोलनं कमी करतं. त्यामुळे त्याच्यावरती लाटा नाहीत, लहरी नाही, अत्यंत नितळ, निर्मळ, स्वच्छ, सुंदर अशा पाण्याचं सरोवर आहे ज्ञानेश्वर. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे जे म्हणून चांगलं प्रतिबिंब पडतं ते अधिक उठावदार होतं, हे नक्की. आणि त्याच पद्धतीने उपनिषदांचं प्रतिबिंब ज्ञानेश्वरीमध्ये अधिक उज्ज्वल होऊन आपल्याला दिसतं. कारण ज्ञानेश्वर महाराज फक्त ते प्रतिबिंब आपल्याला दाखवत नाही, तर त्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी एक धागा आणून जोडतात आणि त्याच्या बरोबरीनं ते कळण्यासाठी अनेक सुंदर सुंदर उदाहरणं देत राहतात. खरोखरच उपनिषद, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी या सगळ्यांसमोर अत्यंत लीन होऊन या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि आपल्यासारख्या सर्व ऐकणाऱ्या विद्वज्जनांना सुद्धा मनापासून अभिवादन करते. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने या अशा विषयावरती विचार करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा मनापासून आभार मानते. इथेच थांबते. धन्यवाद.